हॅलो फॅमिली, कसे आहेत मग? मस्त ना. चला तर मग मी आलेली आहे आता संध्याकाळच्या कामावरती. तर इकडे मी पहिला आलेली आहे भाकरीच्या कामावरती. इकडे पटापट अशा मी ज्वारीच्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत. तर ते काम संपवून मी आता आलेली आहे माझ्या दुसऱ्या कामावरती. तर इकडे मी पटापट असं पीठ मळून घेतलं, कारण इथे मला बनवायची ती चपाती. आणि आता ही शिमला मिरची मला उद्या सकाळी टिफिनसाठी बनवायची आहे. तर मी ती आता संध्याकाळी कट करून अशी ठेवणार आहे. आणि नाश्त्यासाठी असं सॅलेडसाठी डाळिंब एक मी इथे कट करून सोलून ठेवणार आहे. तर पटापट असं डाळिंब कट करून सोलून ठेवलेलं आणि शिमला मिरची कट करून ठेवलेली सकाळसाठी. आणि इकडे मी स्प्राऊड एक नाश्त्यासाठी बनवायचं आहे, ते भिजायला ठेवलेलं आहे. अशा प्रकारे सर्व तयारी करून पटापट मी इकडे चपाती बनवून घेतली. तर इथे आता मला संध्याकाळी भाजी तर काही बनवायची नव्हती, कारण सकाळची थोडीशी भाजी एक्स्ट्रा होती आणि मी ती जवसाची चटणी वाटून ठेवलेली, तेच आता दीदी हे खाणार होते. मग भाजी आता मी बनवलेली नाही आहे. तर हे काम संपवून मी आता आलेली आहे माझ्या पुढच्या कामावरती. तर इकडे हे बॅचलर्सचं काम आहे माझं, आणि यांचं सध्या डायटिंग वगैरे चालू आहे. तर खूप साऱ्या भाज्या घालून त्यांची अशी व्हेज भाजी मी इथे बनवलेली आहे, सॅलेड तसेच मल्टीग्रेन फुलका रोटी बनवून. आता हे काम संपवून मी आता आलेली आहे माझ्या पुढच्या कामावरती. तर इकडे मला या कामावरती आज बनवायची होती फरसबीची सुकी भाजी आणि चपाती. तर अशा प्रकारे इकडे पटापट भाजी वगैरे कट करून घेऊन भाजी टाकली एकीकडे, आणि एकीकडे पीठ मळून लगेच चपाती बनवून घेतलेली आहे. आणि सकाळसाठी मला इथे उद्या छोले बनवायचे होते, ते मी अशा प्रकारे ते आताच भिजायला ठेवलेले आहेत. आणि चपाती हे बनवून हे काम संपवून मी आता आलेली आहे माझ्या शेवटच्या कामावरती. तर इथे मला आज बनवायचे होते दुधी भोपळ्याचे धपाटे. तर पटापट लागली तयारीला, पीठ मळून घेतलेलं, कद्दू वगैरे किसून आणि धपाटे अशा प्रकारे. दीदीच्या मुलीसाठी थोडेसे फिक्के बनवलेले आणि काही तिखटवाले बनवून मी आता आलेली आहे घरी. तर बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की घरीही काय जेवण बनवते तेही दाखव आम्हाला. तर इकडे मी अशा प्रकारे मेथीची भाजी आणि भाकरी बनवलेली आहे जेवणामध्ये, आणि तसेच थोडासा ठेचा वगैरे घेऊन मी लागलेली आहे आता जेवायला. चला तर मग भेटू उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, टेक केअर.